आता शुभ सकाळ नाही शुभ दुपार म्हणतो सगळ्यांना. सगळ्यांनी इतिहासाच्या वयावरती काढून ठेवा. जर काही महत्त्वाचे म्हणजे असतील तर ते तुम्ही लिहून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धडा 7वीचा आहे, त्यामध्ये तुम्ही 7वी विद्यार्थी आहात समजून सांगतो. आणि ज्यावेळेस प्रश्न विचारला जाईल तेव्हा वर बोट करून उत्तर द्या, म्हणजे डायरेक्ट बोलणार चालेल. तर आपल्याला आपण इतिहासाचा धडा बघणार आहोत. तर मला सांगा बरं की छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील तुम्हाला माहिती आहेत का? हो. माहिती आहेत का? हो. शहाजीराजे, बरोबर. मग शहाजीराजे नोकरी करत होते की त्यांचं स्वतःचं राज्य होतं? नोकरी करत होते. नोकरी करत होते. कुठे नोकरी करत होते बरं ते कोण सांगेल? बरोबर मी विचारेल कोण कसं सांगेल. कुठे नोकरी करत होते बरं ते? आदिलशाहीकडे. आदिलशाही. पण आदिलशाहीमध्ये बरोबर उत्तर दिलेलं आहे. पण आदिलशाहीमध्ये महाराज नंतर नोकरी करायला गेले होते. त्याआधी ते एका दुसऱ्या शाहीमध्ये नोकरी करत होते. कुठे बरं? बरोबर. शहाजीराजे पहिल्यांदा निजामशाहीमध्ये नोकरी करत होते. ज्यावेळेस निजामशाही बरखास्त केली मुघलांनी त्यावेळेला ते आदिलशाहीमध्ये नोकरीला गेले. बरोबर. आता हा सर्व इतिहास मी 4वी मध्ये पाहिलेला आहे. एक मिनिटात फक्त हे सांगतो की ह्या ज्या 2 शाळा होत्या या कोणत्या शाहीच्या होत्या तर त्या होत्या बहमनी साम्राज्याच्या. बहमनी साम्राज्य नावाचं एक साम्राज्य होतं आणि या साम्राज्याचे 5 तुकडे झाल्यानंतर त्याचे आदिलशाही, निजामशाही, बरीदशाही, इमादशाही आणि कुतुबशाही अशा 5 शाळा निर्माण झाल्या. ठीक आहे. असो त्याकडे आपल्याला जायचं नाहीये. परंतु मग जर शहाजीराजे नोकरी करत होते तर मग शिवाजी महाराजांनी नोकरी का केली नाही बरं? याच्यावर तुमचं मत काय? कोण सांगेल? त्यांना स्वराज्य स्थापन करायचं. बरोबर. त्यांना स्वराज्य स्थापन करायचं. पण का? ही स्वराज्य स्थापन करणं म्हणजे एकदम डोक्याला ताप होता. एवढं करण्यापेक्षा सुद्धा नोकरी केली असते का नाही? ते सगळ्यात छोटी गोष्ट होती ना. मग त्यांनी का केलं नाही? स्वराज्यच का स्थापन करायचं? त्यापेक्षा नोकरी का केली नाही महाराजांनी? त्याच्या मागे कारण काय असू शकतं? तुम्हाला काय वाटतं बरं? अगदी बरोबर. एकदम छान उत्तर दिलेले आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे परकीय आक्रमक भारतामध्ये येत होते, जे बाहेरून येत होते, त्या सर्वांनी आपल्या जनतेवर जो जुलूम केला, जो अन्याय केला, तो स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी पाहिला आणि त्यामुळे महाराजांनी असा विचार केला की ह्या लोकांकडे मी नोकरी करणार नाही तर स्वतःचं राज्य, जनतेचं राज्य निर्माण करेल, म्हणजे स्वराज्य निर्माण करेल. म्हणून महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. बरं, ही स्थापना सहजासहजी झाली का? तर नाही. त्यासाठी महाराजांना खूप कष्ट करावे लागले, खूप सवंगडी निर्माण जवळ बाळगावे लागले, हे सगळं करावं लागलं. हे सगळं आपल्याला आपल्या आजच्या या धड्यामध्ये बघायचं आहे. याचं नाव आहे स्वराज्य स्थापना.